तुम्ही एखाद्या प्रसिद्ध मंदिरात दर्शनाला गेलात आणि तिथे रांगेत उभंच राहावं लागलं नाही आणि लगेचच तुमचं दर्शन झालं, असं कधी झालंय का? क्वचितच असा अनुभव तुमच्यापैकी एखाद्याला आला असेल, पण अनेकांना एक अनुभव मात्र कॉमनली आला असेल. तो म्हणजे भाविक रांगेत उभे असताना एखादी व्यक्ती रांगेजवळून फेरफटका मारते. रांगेतला एखादा सुटाबुटात असणारा माणूस हेरते, बाजूला घेते आणि त्याला म्हणते 3-4 तास लागतात दर्शनाला, 5,000 द्या, 5 मिनिटात दर्शन करून देतो. आणि तो सुटाबुटातला भाविकही त्याला तयार होतो. त्याला पैसे देऊन मग थेट देवाच्या गाभाऱ्यामध्ये नेलं जातं. बरं, अशी ही एकुलती एक व्यक्ती नसते, तर दर्शनाच्या रांगेत भाविकांमध्ये असे दररोज 100 ते 150 बकडे पकडणारी ही टोळीच असते. असं करून दिवसाला चिक्कार पैसे कमवले जातात. थोडक्यात देवदर्शनाचं रॅकेटच म्हणा ना. नुकतंच महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातलं कित्येक वर्षांपासून सुरू असलेलं हे रॅकेट समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणाचं असं काही स्टिंग ऑपरेशन केलं की त्यात चक्क देवस्थानाचा एक दिग्गज विश्वस्त सहभागी असल्याचं समोर आलंय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, कसं चालत होतं हे रॅकेट, तेच सांगतो. पण दर्शनाला जाताना तुमची अशी फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातलंच नाही तर देशातलं एक मोठं देवस्थान. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या या मंदिरामध्ये 12 महिने आणि 24 तास दर्शनासाठी आणि भाविकांची गर्दी असते. कालसर्प, नारायण, नागबली, त्रिपिंडी यांच्यासारखे विधी करण्यासाठी तिथं लांबून लांबून लोक येत असतात. दिवसाला हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात. आणि आता याच त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीला काळीमा फासणारी एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. तो म्हणजे अनधिकृतपणे पैसे घेऊन तत्काळ दर्शन करून देण्याचा. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी 2 प्रकार आहेत. एक आहे धर्मदर्शन आणि दुसरं आहे देणगी दर्शन. धर्मदर्शनामध्ये कुणीही येऊन रांगेत उभं राहू शकतं आणि दर्शन घ्यायला साधारणतः 1 ते 3 तास लागतात. यासोबतच देणगी दर्शनाची सुविधा देवस्थानानं उपलब्ध करून दिली. त्यासाठी 200 रुपयांचा एक पास असतो. तो ऑनलाईनही काढता येतो. त्यातही तशा रांगा असतातच. पण फरक इतकाच आहे की धर्मदर्शनापेक्षा वेळ जरा कमी लागतो, इतकंच. आता एक नवीन दर्शनाची छुपी सुविधा इथं कार्यरत होतीये. ती राबवणारी काही टोळकी इथं सक्रिय होती. ही टोळकी रांगेत असणाऱ्या भाविकांवरती नजर ठेवून असायची. राहणीमानावरून मोठी माणसं ती हेरायची आणि त्यांच्याजवळ जायची आणि विचारायची, मोठी रांग आहे साहेब, 3 तास लागतील कमीत कमी, तुम्हाला तात्काळ दर्शन करायचंय का? त्यातले काही भाविक मग त्यांच्या गळाला लागायचे आणि जलद दर्शन करून देण्याचा त्यांचा रेट किती होता माहितीये का? तर तो होता साधारणतः 3,000 ते 12,000 रुपये. एकदा सौदा झाला की मग हळूच त्या भाविकांना पुढे नेलं जायचं. बाजूला असणारे आणि एरवी मोठा आवाज करून रांगेत चला, रांगेत चला असं म्हणणारे तिथले सुरक्षा रक्षक मूग गिळून गप्प असायचे. मंदिराच्या पूर्व दरवाजामध्ये त्यांना आणलं जायचं आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या लोकांचं दर्शन होत असायचं. साधारणतः 100 ते 150 भाविकांचं अशा पद्धतीनं ही टोळकी दर्शन करून द्यायची. म्हणजे बघा ना, एका भाविकाचे 3,000 रुपये जरी म्हटलं आणि ढोबळ मानानं हिशोब केला तरी दिवसाला होतात 3 ते 5 लाख रुपये. होय, आणि प्रत्येक शनिवार, रविवार आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस म्हणजे तर या टोळक्यांसाठी सुगीचा दिवसच असायचा. आता त्र्यंबकेश्वरमध्ये हा प्रकार काय 1-2 दिवसांपासून सुरू झाला नव्हता, तर हे भरपूर काळापासून चाललेलं रॅकेट होतं. अनेक तक्रारी या संदर्भामध्ये पोलिसांकडे येत होत्या. अखेर पोलिसांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं आणि भाविकांच्या वेशामध्ये काही डमी पोलीस दर्शनाच्या रांगेमध्ये शिरले. काही वेळाने बरोबर त्या टोळक्यातलं कुणीतरी त्यांच्या जवळ आलं. त्याला ताबडतोब पकडण्यात आलं. या सगळ्या प्रकरणातून आतापर्यंत गोटीराम पेहरे, अभिषेक कडलग, ओम कडलग ही 3 नावं समोर आले. चौकशी केल्यावरती असं समोर आलं की अभिषेक कडलग आणि ओम कडलग हे दोघेही देवस्थानचे विश्वस्त असणाऱ्या पुरुषोत्तम कडलग यांचे पुतणे आणि हे कनेक्शन जाऊन पोहोचलं थेट पुरुषोत्तम कडलग यांच्यापर्यंत. पोलिसांनी या पुरुषोत्तम कडलगला ताब्यात घेतलंय आणि त्याला बेड्या ठोकल्या. सर्व अस्सल पुरावे आता पोलिसांकडे आहेत. आता कडलग आणि बाकीच्या साथीदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अशा प्रकारे एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पण प्रश्न असा पडतो की पोलीस प्रशासनाला हे आधी माहिती नव्हतं का? अलीकडेच अशा तक्रारी जास्त आल्याने कारवाई करणं त्यांना भाग पडलं का? हे कधीपासून सुरू होतं? तसंच देवस्थानवरही प्रश्नचिन्ह उभं राहतंय. देवस्थानचे कडलग सोडता इतर सर्व विश्वस्त आणि सर्व कर्मचाऱ्यांना याची काहीच खबर नव्हती काय? एकटा कडलग यात सामील होता की हे रॅकेट अजून मोठं होतं? किती मोठी साखळी होती ही? असेही प्रश्न पडल्या वाचून राहत नाहीयेत. पण या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, या सगळ्या प्रकरणात चूक कुणाची? अर्थात कडलग आणि त्याच्या टोळक्याचीच. पण खरंच विचार करा, भाविक म्हणून आपल्यापैकी काहींची काहीच चूक नाहीये का? अनधिकृतरित्या पैसे देणारे हे भाविक देवाच्या दारात फक्त काही काळ रांगेत का थांबत नाहीत? आयुष्यातला इतका वेळ वाया जातो का वयाने? एरवी कुठल्याशा दुकानात गेल्यानंतर 5 ते 10 रुपयांसाठी बार्गेनिंग करणारी लोक ही तब्बल 3 ते 12,000 रुपये हे दर्शनाचा फक्त एखादा तास वाचवण्यासाठी कसे काय देऊ शकतात? देवाच्या दारामध्ये हे सगळं अनधिकृतपणे चालतंय आणि आपण त्याचा भाग होतोय हे त्यांना न कळण्या इतपत देवभोळे असतो का आपण?
आणि रांगेत उभे असणारे आपल्यासारखे इतर भाविक हे जेव्हा कुणाला तरी गुपचूप रांगेतून काढून सरळ पुढे नेलं जातं त्यावेळी गप्प का बसतात असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहतात. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? असं तुमच्या बाबतीतही कधी घडलंय का? असे प्रकार बंद होण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.